त्याच्यापासून दूर व्हा जरा. स्वतंत्र बुद्धी चालवायची. आता माझ्याकडे लक्ष द्या, माझं लक्ष तुमच्यावर आहे. मी काही नवीन कीर्तनकार नाही, काही पाठांतर करून आले 2 तासातच बोलायचे मोकळं व्हायची ठाला ठात, तसं नाही. तुमच्या डोळ्यात कीर्तन लिहिलंय आणि ते मला वाचता येते म्हणून मला कीर्तनकार म्हणतात. टाळी सगळ्यांनी वाजवली पाहिजे. एक काळ कीर्तन चांग, कीर्तन चांग, होई अंग हरी रूप. कीर्तन ही चांगली गोष्ट आहे. सद्विचाराची, आचाराची, विचारांची देवाणघेवाण करण्याचं ठिकाण म्हणजे कीर्तन. मी कोण आहे, मला काय करायचंय, मी काय करतोय, मी काय केलं पाहिजे, आणि ते जर चांगलं कर्म केलं नाही तर हा जन्म वायाला जाणार आहे, हे जिथे शिकवलं जातं त्याला कीर्तन असं म्हणतात. श्री ज्ञानेश्वर माऊली खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतात. आज आपण माऊलींच्या नगरात आहोत. आळंदी सारख्या क्षेत्रात आहोत. केवळ वयाच्या 15व्या वर्षी विश्वशांतीच्या तळमळीनं कळवळणारं एक कोमल अंतःकरण. परत ऐकताय का? काही विचाराचं कीर्तन सांगायचे मला. गंमत जमत नाही ना, काही सोंग घेऊन दाखवायचं. तुम्ही सगळे शिकलेले आहात, तुमचा दर्जा मोठा आहे. तरुण वयामध्ये प्रवाहाच्या विरोधात पोहायची सुरुवात तुम्ही केली म्हणजे तुम्ही खूप मोठे विशेष महात्मे आहात. प्रवाहाबरोबर कोणी पण पोहतोय. इथे बाय देव आहे तो बाया पावतो, तिथं बाय बाबा आहे तो बाया पावतो. आणि अंधश्रद्धेच्या विरोधात बोलल्यावरही राग येतोय मोठा, आपल्या जातीला येतोय. आमचीच नुकसान. अंधश्रद्धेचे भूत मरू दे, अंधश्रद्धेचे भूत मरू दे, शेतकरी हा सुखी होऊ दे, शेतकरी हा सुखी होऊ दे. आपल्या वारकरी, आपल्या ज्या समता विकास संघ आणि वारकरी संप्रदायामध्ये मानापानाच्या गोष्टी नाही. मानापानाच्या गोष्टींनी माणसामध्ये अहंकार जागा होतो. बाया तिला दिलं फुलं मला नाही दिलं, तिला दिलं मला नाही झालं, वाटोळं झालं सगळं. बोवाने काय झालं, बोवाचा हारा बोवाच्या सगळा. त्या लग्नामध्ये येतात ना बाया लग्नाला, त्या असंच खेचून बसतात एकमेकीला बरं का. आणि ती नवरदेवाची आई येते आणि त्या नवरदेवाच्या आईची धाकटी जाव असती ना, लोकांच्या घुसण्या नथा घालून आलेल्या बाय कोणत्या कोणत्या माणसाला कोणत्या कोणत्या माणसाला त्यांना तर बोलता नाही येत. ती म्हणते ही नायक बा, ही नायक बदनची ती एक बदवरची. मग ती आपली तिची वट्टी भरती. वट्टीमध्ये काय असतं पाहिजे, किडीचे गहू आणि खवट खोबरं. ते वाणीला तिथं सांगतात, वाणी दादा सस्तातलं द्या वाट्या भरायच्या. म्हणतो म्हणतो बघा ते चांगले गहू द्या म्हणजे किडीचे, ते चांगलं खोबरं द्या खवट. लुगडी सुरतला जाऊन आणि 75 रुपयाचं एक. हिला एक द्या तिला एक द्या. जिला दिलं तिला वाटलं मी जर सोनिया गांधी झाली. जिला नाही दिलं ना की म्हणजे पेटलं नेल्याचं लगीन 7 राखील पडलं नेल्याच्या लग्नावर एवढ्या लांबून आले मला सगळा चोळीचा गोळा नाही दिला. मांडवाच्या दारी जावर सली मानाची, जावर सली मानाची. बाया मोठ्या हुशार असतात. तुम्ही चिकन भारी भारी कपडे घातल्यात, पांढरे शुभ्र कपडे, वर टोप्या,
धुतल्यात कोणी? तुम्ही का त्यांनी? त्यांनी संपर्क केला तर तुम्हाला वा पडतील रे माझ्या सही. काय माऊली काय चाललंय? काय नाही, वा मार येतोय का? मंडळी गेले संपवून. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या देशामध्ये, ज्या कुटुंबामध्ये, ज्या समाजामध्ये स्त्रियांचा सन्मान होईल तिथे महात्मा ज्योतिराव फुल्यांसारखे दिव्य पुरुष जन्माला. जिथे स्त्रियांचा अपमान होईल ज्या कुटुंबात, समाजात, राष्ट्रात, तिथे शांतबाईच्या गाण्यावर ताल धरणारी पोरं जन्माला येते. शांतबाई आरतीला चला शांतबाई, वरतीला चला शांतबाई. म्हणून सुसंस्कृत संतती जन्माला आली पाहिजे, मुलगा असो किंवा मुलगी असो. स्वागत करा रे मुलीच्या जन्माचं, सार्थक होईल भारत भूमीचं, सार्थक होईल भारत भूमीचं, सार्थक होईल भारत भूमीचं, सार्थक होईल भारत भूमीचं. पुरुषाला 100 वेळा सांगून ऐकू येत नाही, कळतही नाही. बाई एकदा सांगितलं ऐकते, भया महाराजांनी सांगितलंय मोबाईल नाही पाय. पुरुषाला किती वेळा सांगा पण ऐकू नाही येत, कारण पुरुषाला ज्ञानच कमी असतंय. माझ्या सही मोठा संयम म्हणजे स्त्रिया. मोठा संयम म्हणजे स्त्रिया, समजदारी म्हणजे स्त्रिया, शहाणपणा म्हणजे स्त्रिया, भलेपणा म्हणजे स्त्रिया, सामंजस्य म्हणजे स्त्रिया. सर्वांच्या आधी उठावं लागतं, स्वयंपाक करावा लागतोय, सर्वांना जेवायला घालावं लागतंय, उरलं तर खावं लागतंय. बाबा तर काय पिऊन आला तर भगुलवर काळजी देतोय, पीस खाऊन घेतोय. बाईला काही नाही राहिलं तरी बाई म्हणते अहो तुम्ही जेवले तरी मी जेवल्यासारखीच आहे. एवढा मोठा संयमाचा आणि प्रेमाचा सागर जर असेल जगामध्ये ईश्वर तर तो स्त्रियांच्या रूपाने नटलाय असं म्हटलं तेव्हा अवघड ठरणार. म्हणून नारीचा या नारीचा नारीचा या नारीचा 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 सन्मान करा. नारीचा सन्मान करा. या नारीचा नारीचा सन्मान करा. आवडलं का? मला चुकून वाटते मी पुरुष म्हणून जन्मालाच नव्हती यायला पाहिजे, बाईच लय दयाळू, लय दयाळू. तुकोबराय म्हणतात जे दयाळू असतं ना ते देव असते. देव नाही वेगळा हो, देवाला रूप नाही, देवाला रंग नाही, देवाला आकार नाही. मग देवाला काय आहे? ज्याचा दयाळू स्वभाव आहे तो देव आहे असं वारकरी संप्रदाय मला शिकवतो. देव दयाळ दयाळ देव दयाळ देव देव दयाळ
सांगा, आपली आई आली, आपला आजा आला, आपला पंजा आला, पंजाचा बाप आला, पंजाच्या बापाचा बाप आला, आले मेले. कोणाला देव दिसतंय का? तुमच्यापैकी कोणाला? मी तर 20व्या वर्षी घर सोडलंय. लगीन नाही, फगीन नाही, असा तर मोकार नाही. आई गेली, बाप गेले, भाऊ गेले, सगळं कुटुंब राहिले. आता राहिलंच नातेवाईक, पण नुसते किती असतील याच्याकडे. कळलं ना? बिन लग्नाच्या माणसाला नातेवाईकांची एकच इच्छा किती असते. पण माझं असं आहे, आता मिळाले ना, एकतर मी तुमच्यासारख्या लोकांचे प्रोग्रामचे पैसे घेते नाही दिले थोडेफार, तर शक्यतो नाही घेत. कारण का अडचणीतून काम करता येते. समतेचा संघ जो आहे अडचणीत काम करणार आहे. फुलांच्या येतात ना टिंब लोक, ते सांगतात त्यांना फुलाच्या लोडगा द्या. हे अडचणीचं काम आहे हो. ज्योतिबा लोकांना कळवून द्यायचे, सावित्रीबाई लोकांना कळवून द्यायची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळवून द्यायचे. साधी गोष्ट आहे का? आय वॉन्ट युअर एजुकेशन, हम तुम्हारी पढ़ाई की चाहत करते हैं. बाद में बोलते हैं आय वॉन्ट युअर गुड युनिटी. मी तुमच्या चांगल्या, ते म्हणतात जरा बाजू, आणि नाही वाजवलं तरी चालेल. आय वॉन्ट युअर गुड युनिटी. युनिटी म्हणजे एकही तंबाखू न खाणारा, दारू न पिणारा, आणखी काय कर हेरोईन, ब्राऊन शुगर याच्यातलं कोणत्याही प्रकारचं व्यसन न करणारा, आणि लोकाच्या लेकी बाळींना चॅटिंग माटिंग न करता त्यांची छेड न काढणारा, लोकाच्या पोरी बाळींना आया बहिणीचा दर्जा तर आहे पण त्याहीपेक्षा पांडुरंगाचा दर्जा देतो, अशा अनेक लोकांचा जात मेळावा आहे. त्याला भगवान बुद्ध संघ असे म्हणतात. मग तो संघ कधी निर्माण होतोय? नास्ति बुद्धिर्युक्तस्य न चा युक्तस्य भावना न चा भावयतः शांति रशांतस्य कुतः सुखम्. अर्जुना, बाबा रे, पहिली बुद्धीची श्रीमंती वाढव. बोला, बुद्धीची श्रीमंती वाढव. कळलं ना माझं बोलणं? हे भगवंताचं बोलणं आहे, भगवान श्रीकृष्णांचं. बाबा रे, पहिली बुद्धीची, हा हे बघा, हे बुद्धीची श्रीमंती पाहिजे का याची? असं असतेच गाव एखादं तरी. आपल्या बुद्धीची श्रीमंती वाढल्याशिवाय, एक माणसाच्या बुद्धीची श्रीमंती वाढल्याशिवाय संघ निर्माण होत नाही. म्हणून भगवान बुद्धांनी पहिली प्रार्थना कोणाला केली माहिती का? बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं म्हणजे बुद्धाला शरण नाही. भगवान बुद्ध म्हणतात, आय एम नॉट गॉड, आय एम ओनली गुड मॅन. आम्ही सगळ्यांनी तेच म्हटलं पाहिजे, आय एम नॉट गॉड, आय एम ओनली गुड मॅन. मी फक्त माणूस आहे. ज्या दिवशी अशी माणसांचा संघ तयार होईल, आता जे उठतंय ते बुवा होतंय, पडा माझ्या पाया, पडा माझ्या पाया. देऊळ बांधायचे, द्या वर्गणी. स्लॅब राहिलाय, द्या वर्गणी. अरे किती देवळं बांधतात, देवच दिसला नाही. तुकोबराय बोलतात, तुकोबराय काय म्हणतात? येथे नाही ऊरो. बोला, येथे नाही ऊरो. आले अवतार, आले अवतार.
येथे नाही ऊर आले अवतार येथे नाही ऊर आले अवतार. तुकाराम महाराज म्हणतात, जो देव आला तो मेला हो इथं. मग तुमचं माझं काय हो? येर ते पामर जीव किती काठींधाडा काठींधाडा असा येर ते पामर जीव किती 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 ते पामर जीव किती. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे एक क्रांती आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे एक चळवळ आहे. सर्वसामान्यांना मुक्त करण्याचा कारखाना म्हणजे तुकाराम महाराज. गोरगरिबांचे आपल्या घराण्यामध्ये गोरगरिबांनी कर्ज घेतलं आणि कर्ज वाढीला लागले. त्याच्या दुष्काळाने एवढी पीडा केली. त्या दुष्काळामध्ये कितीतरी लोकांना कर्ज भरता येत नव्हतं. तुकोबांच्या घराण्यात बोलोबांच्या घराण्यातलं म्हणून तुकोबाराय रुसून डोंगरावर जाऊन बसले होते. भंडारे डोंगरावर जाऊन रुसून बसले होते. हे आहे मी घरी येणार नाही बोलायचं. सुरात बोलायचं म्हणजे सुरात बोललं ना पॅरालिसिस होत नाही बरं का. अटॅक येत नाही सुरात बोलल्यावर. ओंकार प्रगट होतो ना ऑक्सिजन. हे आई मी रुसून निघालोय. लोकांचं कर्ज वाढलंय, व्याज वाढलंय. देहू पासून तर जाम खेडापर्यंत लोक कर्ज बाजारी झालेत आपल्या घराण्यामुळे. आणि आपला बाप रोज देवाची पूजा करतोय, दगडाच्या देवाची. आणि भगवंताने निर्माण केलेली माणसं दुखी आहे. हे आई कणकाईला तुकोबाराय म्हणाले, मी चाललो घर सोडू, परत येणार नाही. आईचा जीव कसा असतो? आईच्या बाळावर किती प्रेम असतं बरं सांगा बरं. आई माझा देव, 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 आई माझा देव. माझे सारे कर्म आईसाठी, माझे सारे कर्म आईसाठी. आई माझी भीती, आई माझी प्रीती, आई माझी नीती, बोला बोला बोला. आई माझी प्रीती. वाढविते कीर्ती आई माझी, वाढविते कीर्ती आई माझी. आई नसती तर ग्रॅज्युएट झालो नसतो. आई नसती तर प्रांत कलेक्टर अधिकारी पोलीस झालो नसतो. आईने संस्कार दिले, लोकांची मजुरी केली. तळहाताच्या फोडाप्रमाणे मला जपलं म्हणून मी आज अधिकारी आहे. लोकांच्या घरात मुली जन्माला आल्या, सासूने मारून टाकली, गर्भात पोर मारली. पण क्रांतीशील आई म्हणाली, सासूबाई ओ सासूबाई ओ नका मारू माझे बाळ. सासूबाई ओ नका मारू माझे बाळ. सासूबाई
सासूबाई ओ नका मारू देवा. आत्या तुमचं दर्शन घेते, आत्या तुमचे पाय धुते. आत्या 7वा महिना लागलाय मला. अगं चांडाळी तू जरा भेट दे. मला 4था महिना लागलाय. आत्या तुझं चालवलंय मला. चांडाळी यंदाही तुला कार्तिक व्हायची फिंदरी मारून टाकते पोरगं हॉस्पिटलला जाऊन. आई रडू लागली. महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत सावता महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज सांगतात आणि पुरुषापेक्षा स्त्रिया श्रेष्ठ आहे. त्या मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे ना. आता तुम्ही माझ्या मुलीचा गर्भ म्हणून मारायला निघाला. सासूबाई ओ नका मारू माझे बाळ. सासूबाई ओ नका मारू माझे बाळ. जगात कोणता देव मोठा आहे? आईशिवाय कोण मोठं आहे? वडिलांशिवाय कोण मोठं आहे? देवळातले देव पुजाऱ्यांना श्रीमंत करतात आणि बहुजनांना आर्थिक दृष्ट्या आजारी करतात. म्हणून रविदास महाराज म्हणतात, रविदास न पूजय कहेरा. रविदास न पूजय कहेरा. नामची जाय. मग काय? जहत इसका बास है. इनका किनका? तेज का बास, भगवान का बास. वास म्हणजे वास्तव्य. जहत इनका बास है. तनय शीस नमय. म्हणून ज्याच्यापासून मला मदत होते तो माझा परमेश्वर आहे. म्हणून आई रडू लागते. म्हणते काय? गर्भलेकीचा मनवली. गर्भलेकीचा मनवली. गाव होता तिचा काळ. होता तिचा काळ. सासूबाई नका मारू देवा. तेव्हा माझ्या बांधवांनो, माझ्या बहिणींनो, माझ्या बहिणी कमी आहेत पण असू द्या. चांगल्या कामाला माणसं कमीच असावं. गाव गर्दी काय का माझी बुंदी वाटायला. 400 रुपयाच्या साड्या आणल्या असताना नाट्या आखी आळंदलेली असते आमची. दुबडी. ह्या खऱ्या विचारवंत महिला आहे. म्हणून माझ्या बहिणींनो, बुद्धी एवढं श्रीमंत जगात काहीच नाही. ज्ञानेश्वर माऊली खूप सोपं दर्जेदार तत्वज्ञान सांगतात हरिपाठात. काय म्हणतात माहिती? बुद्धीचे वैभव, बुद्धीचे वैभव, बुद्धीचे वैभव, बुद्धीचे वैभव. काय बुद्धीचे वैभव? म्हणजे प्रतिष्ठा, वैभव म्हणजे प्रशस्ती, वैभव म्हणजे ज्याच्यामुळं मोठेपणा मिळतो ते. मग अशी वैभव पाहिलं ना असं ते वैभव पाहिलं का? आई बापाच्या जन्माचं वाटोळं झालं का नाही अशी जन्माला येऊन. तुकाराम महाराज म्हणतात काय काय म्हणजे महाराज आता मला आठवण्या भेट जोरात महाराज म्हणजे निरपेक्ष हो. त्यांचे काय सत्य नव्हते, त्यांना काही मांडव नव्हता, त्यांना काही स्पीकर नव्हता, त्यांना काहीच नाही. ज्या गावात जातील त्या गावात ते म्हणतात देखोनी हरकली अंड, पुत्र झाला मने रांड.
तव तो झाला भांग, बेवड्या शेवड्या शिंदळ खोर चहाड खोर. काय ताकद आहे हो. महाराज म्हणतात असली कारकी जन्माला आल्याबरोबर मरायला पाहिजे होती. खरं काय त्याचा उपयोग हो जन्माला येऊन. आईबापांना आईबापच मला शिकलेली नाही, त्यांची पोरं कधी शिकतील हो. ते 10वी नापास झालं घरी गेलं पोरग माऊली. 10वी नापास झालं घरी गेलं. मम्मी मला 10 रुपये द्या, मला पेढे वाटायचे, मी नॉन मॅट्रिक झालो. पाहिलं का. ती म्हटली अरे बाबा तुझा बाप एवढा कसा झालाय केवढा, मी बळच कसा सांभाळलाय, कुठून तुला 10 रुपये देऊ रे. माझ्या राजा नाही रे 10 रुपये द्यायला माझ्याकडं. माझ्या ग बाई संसाराची दैना झाली, माझ्या ग बाई संसाराची दैना झाली, माझ्या ग बाई संसाराची दैना झाली, माझ्या ग बाई संसाराची दैना झाली. अरे बा आई वडिलांनी मी शिकले नाही म्हणून बेवडा नवरा मिळाला आयुष्यात. मी शिकायला पाहिजे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वचन मी पाळायला पाहिजे होतं, पण मी शिकले नाही रे. आई म्हणाली दाद्याला शिकू दे, दाद्या नोकरीला लागल आणि म्हातारपणी आम्हाला सांभाळील. पण दाद्याही बेवडा निघाला, मलाही शिकायला मिळालं नाही. त्यामुळे झालं काय. माझ्या ग बाई संसाराची दैना झाली, माझ्या ग बाई संसाराची दैना झाली, माझ्या ग बाई संसाराची दैना झाली, माझ्या ग बाई संसाराची दैना झाली. ज्या बाईचा नवरा बेवडा आहे त्या बाईला किती लाज वाटते हो. खरं सांगा बायांना वाटते की नाही लाज. समाजात जावं वाटत नाही, हळदी कुंकाला जावं वाटत नाही, यात्रेत जावं वाटत नाही, कोणाच्या लग्नात जावं वाटत नाही. काय ग कसा आहे तो बेवडा नवरा, बरं आहे का ग. असंच लोक विचारून अपमान करतात. ती काय म्हणते साऱ्या गावात दैना झाली, साऱ्या गावात दैना झाली, साऱ्या गावात आबरू गेली, साऱ्या गावात आबरू गेली, साऱ्या गावात आबरू गेली, साऱ्या गावात आबरू गेली. माझ्या ग बाई संसाराची दैना झाली, माझ्या झाली. नवरा भिकारी माझ्या सासरी, नवरा भिकारी माझ्या सासरी, आकडा मटका घेतो लॉटरी, नाही नोकरी सारी बेकारी, सट्टा खेळोनी झालाय जुगारी, आयुष्याला दृष्ट लागली. माझ्या संसाराची दैना झाली, माझ्या घरी संसाराची दैना झाली. मंडळी ही बाई रडू लागली. बाळा नाही रे 10 रुपये माझ्याकडे, कुठून देऊ माझ्या राजा. माझ्या माहेरीचा श्रीमंतीचा थाट, दारून लागली माझ्या संसाराची वाट. अरे बापरे तुम्हाला आहा तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहे. मग मी टाळी वाजतो. काय म्हटलं मी. ती बाई उठून गेली तरी मी नाराज झालो. बघा या समाजात लोकच लय खराब आहे. माझ्या माहेरीचा श्रीमंतीचा थाट, दारून लागली माझ्या संसाराची वाट, आकडा मटका जुगार दारू सासरी, बंधवांची बाई माझ्या पंढरीची वारी,
माझ्या माऊलीचे वडील, बोराटे माऊलीचे वडील पंढरीचे वारकरी इकडूनही पायी जातात आणि तिकडूनही पायी येतात. मी सुद्धा पायी वारी करतो. आपली तर दिंडीच आहे, पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी, शासकीय दिंडी आहे. ते काम करतो म्हणून मी वारीला जातो. नाही तर वारीला जाताना बरेच लोक तंबाखू चोळीत चालतात. ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम. आणि पंढरपूर गेले तुला अशी बस काय रांग झालं का नाही दर्शन नाही बुवा. जर 15 लाख लोक पंढरपुरामध्ये ठुकले तर पंढरपूर काय डुकरच गाव आहे का? तिथे पण माणसं आहेत ना. मग एवढं जरी कळालं आपल्याला की अरे आपण माणसं आहे, पांडुरंगाचे भक्त आहे, ज्ञानोबरांसारखे एका स्वच्छ चारित्र्य संपन्न महापुरुषाच्या वारीतले वारकरी आहोत. आम्ही पंढरपूरला गेल्यावर काला होईपर्यंत तिथे राहू, पण आम्ही थुंकणार नाही अशी जे शपथ घेतील ना त्याला कायद्याने खरं पंढरपूरला प्रवेश पाहिजे. काय कोण कोण गुटखा खातोय, मंगल गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष 100 वेळा जावी नापास. वरती गणपतीने स्टेजच्या खाली मैपती कळलं का? नॉन मॅट्रिक चार्जिंग नसलेल्या बॅटऱ्या. त्यांना कोणी सांगा कुऱ्हाड घे, हत्यार घे, मारामाऱ्या जेलमध्ये जा. सांगणाऱ्यांना सिक्युरिटी आणि मारणाऱ्याला जेल. बसा बसाडे पोलीस हाती मार खा. आणि म्हणून शिक्षणाशिवाय पर्याय नाही. पण तुम्हाला शिक्षण द्यायला तुमच्या आई वडिलांशिवाय कोणी येणार नाही. शिकूया शाळा वाढवूया म्हणा, शिकूया शाळा वाढवूया म्हणा, शिकूया शाळा वाढवूया, शिकूया शाळा वाढवूया म्हणा, शिकूया शाळा वाढवूया म्हणा. देश करू बलशाली आम्ही हो भारताचे स्वाभिमानी, आम्ही हो भारताचे स्वाभिमानी. ती आई म्हणाली बाळा कशाचे 10 रुपये? अगं मम्मी मी नॉन मॅट्रिक झालो, मला वेगळं वाटायचं. पाहिलं का? छान आहे पोरग, छान आहे का? पण नॉन मॅट्रिक म्हणजे काय त्यालाही माहीत नाही. त्याचा बाप आणि त्याच्या बापाचा मित्र हॉटेलमध्ये भजी खात होते. ते एकमेकाला विचारलं, हे रामभाऊ अरे निकाल लागला ना तो पोरपा. मग म्हणलं महापौर नॉन मॅट्रिक झालं पाहिजे. पाहिलं का? बरं छाकी बडू सांगते आजच्या मोशी नाही, मोशीत नको नाव गेलं बाबा, आमच्या जुन्नरचं घेतो हा ना. नॉन मॅट्रिक झालं पठ्याचा तुझं. मला माझं म्हणतात काय आता 10वी का काय पास झाले, आताशी 10वी पास, माझं नॉन मॅट्रिक झाला. पाहिलं ना गंमत. ज्याचा पास झाला त्याचा बाप घरी गेला आणि त्याला पटार पटार कसाही पाकवायला बघा आमचा बदडू लागतोय मला. ती गोड एक आहे, नुसते गोड नाही, ते समतावादी आहेत. विषमतेच्या विरोधात लढाई करणारे जे जे कोणी महाराष्ट्रात वारकरी असतील त्यापैकी हे एक वारकरी आहे. नाही तर कीर्तनाला हो तसल्या येणार नाही कधी. हो डोक्यात यांच्या राग घातली. पैसे भेटतात ना हो, 54 लाखाची गाडी, 2 तासाचे 72,000 रुपये. बैलाच्या बाजारापेक्षा बाजार वाढले मला. बोलायला वाईट आहे पण हे सगळं. म्हणून सभ्य लोकांनो आधी कीर्तनकार होऊ नका, आधी कलाकार होऊ नका, आधी MPSC UPSCच्या परीक्षा देण्यासाठी पहिले उच्च शिक्षित बना. मी मार्गांना मागे सांगितले त्यांची संस्था आहे आणि त्यांना मी स्वतः एक लॅपटॉप देणार आहे, मी स्वतः देणार आहे.
अरे मला काय ना बाई आई ना बाई कुणीकडं जाईल माझ्या पैशावर नातेवाईकांचा गोळा यांच्या पोटात घेऊ द्या गोळा सोन्याचा. शिक्षण खूप महत्वाचं आहे हो. उठी लवकरी परा तू करी नंबर पहिला घेई लाडच्या बाळा शाळेत वेगी जाई. 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 आली गरीबी माझ्या नशिबी मी दुर्दैवी बाई. मी दुर्दैवी बाई. मी दुर्दैवी बाई. देवा घरी गेले पिताजी माहीत तुझला नाही. लाडच्या बाळा शाळेत वेगी जाई. 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 हे आई पोरग म्हणतं मा बाप कयाने मेला ग. शिक्षणच नाही घरात. ज्या घरात शिक्षण नाही ते घर म्हणजे नरकवास. आभाळात काय नाही हो. स्वर्ग नाही वैकुंठ नाही मुक्ती नाही. दॅट रॉंग फिलॉसॉफी. हे सगळे भक्पक लोकांनी आडबंड लोकांना फसवणारा धर्म आहे हा. लोकांना फसवणूक करी. स्वर्ग नाही. अरे जसं जसं उंच जातो तशी तशी हवा विरळ होते. कसलं स्वर्ग कसलं वैकुंठ. वैकुंठ म्हणजे काय माहितीये. एका दिलानं राहणं. एका प्रेमानं राहणं. कुटुंबामध्ये सासूने सुनेला समजावून घेणं. सुनेला सासूला आईसारखं वागवणं. नवऱ्याची बेमानी न करणं. बायकोशी घरामध्ये बायको असताना काही काही पुढारी फोन करतात. काही कुठून आल्या. आपल्या गाडीत जागा मोकळीच आहे. लोकांच्या बाया गाडीत फिरवायच्या. घरची बाईने इंटरव्ह्यू घेऊन मिली आणि आम्ही पुढारी काय तुमच्या पुढार म्हणून आग लावायची. अरे आपल्या बायकोची मनधरणी केली पाहिजे. आपली बायको आहे म्हणून आपलं जीवन आहे. त्याची बायको मिली ते बघा आळंदीत हिंडत्यात. बाबा काय झालं एवढी कपडे मिळे काय करायचं. मंडळ मिळालंय बायको मिळाली कोणाचा हातात नाही भाऊ. फार कपड्याला वापरल्या. नाही सुनाकडे जावं तर सुना म्हणतात म्हातारा वाईट नजरेनं बघा तर गावा. काही चुकीचं आहे का. म्हणून या बायांना नाही आनंद वाटतं. बाई पांडुरंगा मला आयो जाऊ दे. कशाला आयो जाऊ दे. म्हातारा मरायला मागे वापरून. आधी नवरा गेला पाहिजे आणि मग बायको गेली पाहिजे. आई बाई नीट बाई आता चल पुढं. त्याला कोण झाकील. त्याला कोण पाकील. त्याची कोण सेवा केली या म्हाताऱ्यांची. आमच्या बायालाही आणि म्हणते चुंदर बघायचा. आय व मरण मला सोमवारी यावं सई बाई. मला सोमवारी यावं वैया बघ यावं वैया. सांगते दादा तुला मला वाजरती लावा ग सई बाई. कशाला वाजरती लावा. म्हातारा बोंबलत राहिला मग हा या हिंड. का घरी पेले नाही का. सुना नाही त्याची बायको मेले रे बाबा. म्हणून नवऱ्याच्या आधी मरू नका ग बाया. एवढीच तुम्हाला विनंती. कसलं सौभाग्य कसलं टौभाग्य. नवरा मेल्यावर कुंकू लावलं पाहिजे. या बायाला येडपट आहे. का ग कुंकू नाही लावलं. आमचे हे गेले तुमचे ते गेले आणि तू गेली असते तुमच्या त्यांनी काय केलं असतं. खरं सांगा. बायको नवरा मेल्यावर बाईचं कुंकू पुसतात. हा मग बायको मेल्या नवऱ्याचं काय धोतार काढून त्याला गोंगळ हिंडतं. खरं सांग काय करतो तो. ते म्हातारडं माझ्याकडे येते. तुम्ही लाईव्ह घेऊन टाका
माझी मंडळी मेली जगाची जोनी पाणी बघा. पाहिलं ना, पुरुषाला परत लग्न करण्याची परवानगी देणारा आणि बाईला 20 वर्षाच्या पुरीचा नवरा मिळाला तरी तिला पुनर्विवाह करण्याची परवानगी तो धर्म देत नाही. तो धर्म इंद्रायणीच्या पाण्यामध्ये फेकून देणार जगातला पहिला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. काय ताकद आहे वारकरी पंथाची. या रे लानत, या रे लानत, या की भलती आगी Every man is his prize. जगामध्ये प्रत्येक जीवजंतू हे परमेश्वराचं लेकरू आहे. म्हणून माणसानं माणसाशी कधी वैर करायचं नाही आणि दगडा धोंड्यांच्या देवावरून भांडायचं नाही. ज्याने त्याने आपल्या धर्माप्रमाणे उपासना करावी, प्रार्थना करावी. मशिदीत जाणाऱ्यांनी मशिदीत स्वतंत्रपणे प्रार्थना करावी. देवळात जाणारी अंधश्रद्धा जरी असली तरी सुद्धा त्याने आपापल्या पद्धतीने उपासना करावी असा कायदा माझ्या बाबासाहेबांनी दिला आहे. शिकून जीवाचं रान माझ्या भीमानं केलं. 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 डॉक्टर बाबासाहेबांना ऑफर होती, बाबासाहेब आपण यही रहेंगे, ये जात नाही, शिवाशिव नाही, भूताचा बाजार नाही, मी मोठा आहे, हा महार आहे, तो महाग आहे, तो चांगणार आहे असला नालायकपणा परदेशात नाही. मतभेद नाही, जातीभेद नाही, धर्मभेद नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही इथेच राहा. बाबासाहेब अब्जोपती झाले असते. अश्रू गळाले माझ्या बाबांचे, अश्रू गळाले माझ्या भीमाचे, अश्रू गळाले माझ्या बाबांचे, अश्रू गळाले माझ्या भीमाचे. अश्रू गळाले माझ्या भीमाचे, अश्रू गळाले माझ्या भीमाचे, अश्रू गळाले माझ्या भीमाचे, अश्रू गळाले माझ्या भीमाचे. स्मरण झाले, स्मरण झाले त्यांना जात बांधवांचे, स्मरण झाले त्यांना जात बांधवांचे. मी काय करू विलायतेला राहू, मी काय करू लंडनला राहू, माझा जात बांधव सुखी नाही. दारातल्या पुत्र्याला किंमत आहे, पण माझ्या बहिणींनो तुम्हाला किंमत नव्हती ग. माझ्या बहिणींनो हात पॅन्ट घालताय, शर्ट घालताय, जीन्स पॅन्ट घालताय, नाही पोलीस होताय, साहेब होताय, प्रांत होताय, कलेक्टर होताय. कोणाची कृपा आहे? पंढरीच्या वाटेवरचा एक महान वारकरी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
मूक नायक नावाचं पत्रक जेव्हा बाबासाहेबांनी निर्माण केलं त्यावेळेला मूक नायकाच्या पत्रकाच्या पहिल्या पानावर जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग असायचा रोज. मूक नायक पत्रकावर तुकोबरायांचा अभंग होता. बाबासाहेबांच्या पत्रकावर मूक नायकावर सत्यासत्याशी सत्यासत्याशी मन केले ग्वाही हो मानियले नाही बहुमता हो मानियले नाही बहुमता हो मानियले नाही बहुमता हो मानियले नाही बहुमता हो मानियले नाही बरं वाटलं ना संगीत. हे संगीतकार खूप छान आहेत. हे महाराज ज्या गावी जातील त्या गावात जावं होऊन येतात. टाळे वाजवा त्यांच्याकडे. थोर शास्त्रीय संगीत एवढ्या छोट्या वयात हो. हे आमचे बाबा तर खूप तपस्वी आहेत महाराज. हे माऊली माझे पहिले कुठून आले याला ओळखताय काय? एक माझे कार्यकर्ते सवंगडी आहेत माझे. कर्जत खोपोलीहून आले तिकडे राहतात मुंबईला. त्यांना मी दिसलो ते आले धाव. विचाराची माणसं बरोबर तंबाखू खाण्यावर एकत्र येते. तसंच आहे विचार आहे हा नुसता केवळ विचार आहे. ज्या विचारानं हे मानवी आयुष्य सार्थकी लागले. आय डोंट लाईक युअर गॉड अँड रिलिजन अँड कास्ट. ऐका बरं. I don't like your God and religion and caste. I like only world and the peoples. हे कुठं शिकले बाबासाहेब? महात्मा ज्योतिराव फुले हे कुठं शिकले? हे शिकले कुठं माहितीये? ज्ञानेश्वर माऊलींच्या, नामदेव महाराजांच्या, जनाबाईंच्या, मीराबाईंच्या, रविदासांच्या, कबीरांच्या, सावता बाबांच्या, जगद्गुरु तुकोबाच्या शाळेत हे शिकलेले आहे. उंच नीच काही नेने भगवंत नाही का? पुढे तिष्ठे भाव भक्ती देखोनी दासी पुत्र कन्या विदुराच्या वची दैत्य घरी रक्षी प्रल्हादाशी. काय आपण काय पहाटे म्हणतो आम्ही रोज. कबीर मोमीन लतीफा मुसलमान. मला तर परवा एक जण म्हटलं तुम्हाला मी 1 लाख रुपये देतो, तुम्ही फक्त एवढंच म्हणा हिंदू धर्म खतरे में, हिंदू धर्म खतरे में. 1 लाख घे, 1 लाख घे. आपण बाबा आम्ही हिंदू आणि मुसलमान लय प्रेमानं राहतोय माझ्या गाव जुन्नर तालुक्यात. आता आम्ही संदर्भ काढला पिराचा. मुंबई संबईच्या लेकी बाळी माहेर वाशी सगळ्या येतात पिराच्या संदर्भात. कधी भांडण नाही, तंटा नाही, झगडा नाही. कुठून काढलं काय कळत नाही. मौलवी म्हणतात इस्लाम खतरे में आणि टिंब म्हणतात वगैरे वगैरे हिंदू खतरे में आहे.
अरे खतरे में धर्म नहीं, जो कभी खतरा खतरा में नहीं होता, ऐका बरं का, उलट एका माणसाचा नव्हे अख्ख्या जगाचं संकट एका वेळेला ज्याला घालवता येतं त्याला पवित्र धर्म असे म्हणतात. काय धर्माची व्याख्या सुंदर आहे ना. धर्म रक्षती रक्षिता. धर्माचं रक्षण करा म्हणजे काय माहिती का, मी माझ्या कर्तव्याला शरण येतो, मी माझ्या